नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सैनिक स्कूलमध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सैनिक स्कूल जे असतात मित्रांनो, या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत येतात. म्हणजे सेंट्रल या ठिकाणी मित्रांनो ही स्कूल असतात. सेंट्रल म्हणजे CBSE ॲफिलेटेड असतात. तर याच्यामध्ये विविध अकॅडमिक पदांची मित्रांनो, टीचर असतील किंवा इतर जी नॉन टीचिंगची पदं असतात त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. डिटेलमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर बघा, सैनिक स्कूल चंद्रपूरची मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आली असल्यास नक्की तुम्हाला त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवून किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती माहिती दिली जाईल. तर पहा, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत ही जाहिरात आलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवरनं ही माहिती घेतोय. पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच मित्रांनो ॲप्लिकेशन तुम्हाला या पदांसाठी करायचे आहेत. फॉर्म पाठवायची देखील गरज नाही. तर ही स्टेप बाय स्टेप सर्व माहिती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती आहे. इथूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. सर्वात अगोदर आपण जाहिरात पाहूयात मित्रांनो. पहा, अशा पद्धतीने ही जाहिरात आलेली आहे. सैनिक स्कूल सोसायटी न्यू दिल्ली अंडर मित्रांनो हे स्कूल येतं. महाराष्ट्रामध्ये तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. तर याच्यामध्ये PGTS आणि TGTS आणि लॅब असिस्टंट ही पदं मित्रांनो भरली जात आहेत. पहा, आता डिटेलमध्ये आपण सर्व पदांची शैक्षणिक पात्रता पाहूयात. ज्याच्यामध्ये मित्रांनो लॅब अटेंडंटची पदं आहेत त्याची माहिती अगोदर बघूयात. जसं की पहा, लॅब असिस्टंट बायोलॉजीमध्ये मित्रांनो जागा निघालेली आहे. आता ही सर्व पदं मित्रांनो कॉन्ट्रॅक्च्युअल भरली जात आहेत. यामध्ये रेग्युलर पदं नाहीत मित्रांनो. कॉन्ट्रॅक्च्युअलमध्ये मित्रांनो एक जागा UR साठी आहे. पहा, याच्यामध्ये मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन इंटरमिडिएट सायन्स म्हणजेच मित्रांनो 12वी सायन्स तुमचं झालेलं पाहिजे तर तुम्ही लॅब असिस्टंट बायोलॉजीसाठी अप्लाय करू शकता. हे डिझरेबलच क्वालिफिकेशन आहे, हे स्किप करू शकता तुम्ही. एसेन्शियल क्वालिफिकेशन असेल तरी देखील अप्लाय तुम्हाला करता येईल. याच्यामध्ये कॉन्सोलिडेटेड पे तुमचा 25,000 पर मंथ इतका असणार आहे. 21 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे. लॅब असिस्टंट बायोलॉजीसाठी सायन्स माहितले 12वी सायन्स ज्यांचं झालं आहे त्यांनी अप्लाय नक्की करा. त्या मित्रांपर्यंत तुमची ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना समजेल की सायन्सवरती या ठिकाणी मित्रांनो ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. त्यानंतर लॅब असिस्टंट केमिस्ट्रीसाठी देखील जागा निघाली आहे. पहा, एकच जागा आहे कॉन्ट्रॅक्च्युअल. याच्यामध्ये देखील इंटरमिडिएट सायन्स म्हणजे 12वी सायन्स झालेला असेल तर अप्लाय करता येईल. इथं देखील 25,000 पर मंथ पेमेंट आहे. 21 ते 35 वर्ष वयोमर्यादा ही केमिस्ट्रीसाठी असणार आहे लॅब असिस्टंट. त्यानंतर लॅब असिस्टंट फिजिक्ससाठी देखील मित्रांनो एकच जागा निघालेली आहे. इंटरमिडिएट सायन्स म्हणजेच 12वी सायन्ससाठी अप्लाय करू शकता. सेम तेवढाच पेमेंट आहे 25,000. 21 ते 35 वर्ष वयोमर्यादा याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतर मित्रांनो एवढी लॅब असिस्टंटची ही नॉन टीचिंगचे पोस्ट आहेत सर्व जी की 12वी सायन्सवरती निघालेली आहेत. त्यानंतर पुढची जी पद आहेत मित्रांनो सर्व टीचरची पद आहेत. पहा, TGT सोशल सायन्स हे सोशल सायन्समधलं टीचरचं पद आहे मित्रांनो. यासाठी 30,000 पर मंथ पेमेंट आहे. 21 ते 35 वर्ष वयोमर्यादा आहे. एज्युकेशन बॅचलर डिग्री इन सोशल सायन्समधून त्यांनी मागितलेले आहे. त्यानंतर BEd झालेलं पाहिजे तुमचं किंवा BA-ED झालेलं असेल तरी सोशल सायन्समधून तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि तुमचं ते नसेल तर इथं ऑप्शन आहे CTET किंवा STET देखील झालेले असेल तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येईल. त्यानंतर TGT हिंदीची देखील पोस्ट निघालेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये देखील तुमचं बॅचलर डिग्री हिंदीमधून पाहिजे आणि BEd तुमचं या ठिकाणी मित्रांनो झालेलं पाहिजे. ते नसेल तर BA-ED झालेलं आहे किंवा CTET झालेलं आहे किंवा STET झालेलं आहे तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येईल. या पदासाठी देखील 30,000 पर मंथ इतका पेमेंट तुम्हाला असणार आहे. हे देखील कॉन्ट्रॅक्च्युअल पद या ठिकाणी भरलं जात आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची देखील टीचरची पदं आपण पाहूया. जसं की टीचरचं कॉम्प्युटर सायन्सचं पद आहे. पहा, याच्यामध्ये तुमचं BE किंवा BTech झालेलं पाहिजे. तर एनी स्ट्रीममधून झालेलं आहे किंवा MSc कॉम्प्युटर सायन्समधून झालेलं आहे तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर पहा, PGT मॅथमॅटिक्सची पोस्ट आहे. टीचरसाठी मॅथमॅटिक्समधून झालेलं आहे आणि BEd झालेलं आहे तर अप्लाय करता येईल. 35,000 पेमेंट या पदासाठी आहे. परत PGT केमिस्ट्रीसाठी देखील जागा निघाली. पहा, मास्टर डिग्री झालेलं पाहिजे तुमचं. BEd झालेलं पाहिजे. MSc डिग्री झालेलं असेल तरीही अप्लाय करता येईल तुम्हाला. त्यानंतर PGT फिजिक्सची जागा निघालेली आहे. मास्टर डिग्री 50% मार्क्स घेऊन तुमचं फिजिक्स अप्लाइड फिजिक्स BEd डिग्री झालेली पाहिजे किंवा ते नसेल तर 2 वर्षाचा इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएशन MSc ED ह्या जरी कोर्स झालेला असेल तुमचा तरीही अप्लाय करता येईल. त्याचबरोबर तुम्ही पास झालेलं पाहिजे. CTET किंवा STET किंवा नेट किंवा SLET हे देखील असणं गरजेचं आहे. इथं ऑप्शन्स तुम्हाला दिलेली आहेत. तर ही सर्व टीचर आणि नॉन टीचिंगच्या पोस्ट ज्या आहेत या ठिकाणी निघालेले आहेत. आता याचं स्ट्रक्चर ऑफ सिलेक्शन प्रोसेस आपण पाहूयात. तुमचं या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन जे आहे 3 स्टेपमध्ये होईल. ज्याच्यामध्ये रिटन टेस्ट, त्यानंतर क्लास डेमॉन्स्ट्रेशन, स्किल टेस्ट आणि मित्रांनो इंटरव्ह्यू तुमचा घेतला जाईल. तर याच्यामध्ये पहा, जसं की अकॅडमिक स्टाफसाठी मित्रांनो कशा पद्धतीने असणार आहे. ज्याच्यामध्ये पहा, रिटन टेस्ट 1 तासाची असेल 100 मार्क्सला. त्यानंतर क्लास डेमॉन्स्ट्रेशन 100 मार्क्ससाठी. इंटरव्ह्यू 100 मार्क्ससाठी. वेटेज फॉर हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सला 50 मार्क्स असतील. तर हे क्लास डेमॉन्स्ट्रेशन टीचर पदासाठी असेल. ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे तुम्हाला मित्रांनो. सैनिक स्कूल
chandrapur.com ही जी वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत आणि सर्व डॉक्युमेंट देखील ऑनलाईन ॲप्लिकेशनसोबत तुम्हाला आधार कार्ड, त्यानंतर फोटो विथ डेट आणि सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट हे सर्व अप्लाय करायचं आहे. इथं ॲप्लिकेशन फीज मात्र मित्रांनो जास्त ठेवली आहे, त्यासाठी विचार करून अप्लाय करा. पहा, जनरल ओबीसीसाठी 1000 रुपये फीज आहे, SC ST साठी 500 रुपये फीज त्यांनी ठेवलेली आहे. लास्ट डेट याची 31 मे 2024 असणार आहे आणि डेट ऑफ एक्झामिनेशन, डेट ऑफ फर्स्ट फेज एक्झामिनेशन विल बी पब्लिश्ड ऑन वेबसाईट असं त्यांनी म्हटलं आहे. परत याच्यामध्ये बाकी कुठलेही तुम्हाला इतरत्र पोस्टाने वगैरे काय येणार नाही, डायरेक्टली तुम्हाला फक्त वेबसाईट चेक करत राहायचं आहे. एक्झामिनेशन शेड्यूल वगैरे सर्व या ठिकाणी त्यांनी वेबसाईटवरती दिलं जाईल असं सांगितलेलं आहे आणि इलिजिबल कॅन्डिडेट असतील तर मल्टिपल पोस्टसाठी देखील अप्लाय करू शकतात. तर ही सर्व माहिती जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. त्याचबरोबर मित्रांनो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला PDF फाईल पाहता येईल. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याचबरोबर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.